जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। दोन समाजात भेदभावाच्या रेषा आखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ठोस उत्तर देणारी आणि मानवतेची खरी ताकद दाखवणारी एक प्रेरणादायी घटना सोलापुरातून समोर आली आहे। कन्ना चौक परिसरात वाढलेली नीलकंठेश्वर प्रशालेची विद्यार्थिनी सायली नरेश गुर्रम हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारले आहे आणि या प्रवासात हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक आदर्श समोर आला आहे। सायलीच्या आयुष्यातील संघर्ष लहान वयातच सुरू झाला। ती इयत्ता 5वीत असतानाच यंत्रमाग कामगार असलेले तिचे वडील नरेश गुर्रम यांचे निधन झाले। आई विडी कामगार म्हणून कुटुंबाचा गाडा ओढत होती। घरची परिस्थिती बिकट, पण सायलीचे ध्येय ठाम, डॉक्टर व्हायचंय। वडिलांचं स्वप्न आणि स्वतःची जिद्द तिने कधीच सोडली नाही। दरम्यान सायलीची ही परिस्थिती परिवर्तन अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र मोकाशी यांच्यापर्यंत पोहोचली। त्यांनी पुढाकार घेत समाजसेवक हसीब नदाफ यांच्याशी संपर्क साधला। सायलीच्या परिस्थितीची जाणीव होताच हसीब नदाफ यांनी जमियत उलेमा ए हिंद या संस्थेकडे मदतीचा हात मागितला। संस्थेने कोणताही भेदभाव न करता सायलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि तिला पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेज येथे प्रवेश मिळवून दिला। 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 2026 मध्ये सायलीने वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले। आपल्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या संस्थेचे आभार मानण्यासाठी ती जमियतच्या कार्यालयात पोहोचली, पण इथे घडलेला प्रसंग अधिकच हृदयस्पर्शी होता। इस्लाम धर्मातील निस्वार्थ मदत या मूल्याचा प्रत्यय देत जमियतचे जिल्हाध्यक्ष मौलाना हारिस इशाती यांनी तिच्याकडून आभार न स्वीकारता उलट तिचाच सन्मान केला। पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देत तिच्या यशाचा गौरव केला। यावेळी हसीब नदाफ आणि रवींद्र मोकाशी यांनी सायलीच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी जमियत उलेमा ए हिंद तर्फे लवकरच सुरू होणाऱ्या रुग्णालयाची पाहणीही सायलीने केली, जे तिच्यासारख्या अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरणार आहे। ही कथा केवळ एका मुलीच्या यशाची नाही, तर ती आहे विश्वास, सहकार्य आणि एकतेच्या शक्तीची। धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपली तर कोणतंही स्वप्न अशक्य राहत नाही। सायलीची ही यशोगाथा त्याचाच जिवंत पुरावा आहे। ही घटना समाजात द्वेष पसरवणाऱ्यांसाठी एक ठोस उत्तर ठरत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण म्हणून पुढे येत आहे। मानवतेच्या बळावर स्वप्न पूर्ण होऊ शकतात याचाच हा प्रेरणादायी संदेश आहे। या छोटेखानी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात जमियत उलेमा ए हिंदचे शहर जिल्हाध्यक्ष मौलाना हारिस इशाती, रवींद्र मोकाशी, हसीब नदाफ, ॲडव्होकेट गोविंद पाटील, मुश्ताक इनामदार, शामल गुर्रम आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आणि त्यांना मी परिवर्तन अकादमीवर बोलवून घेतलं आणि मग परिवर्तन अकादमी त्यावेळेला सगळे समविचारी लोक जात येत होते। असं अचानकच हसीब पण आला त्यावेळेला। मग सायली होती आणि सायलीची सगळी स्टोरी ऐकल्यानंतर मी हसीबला म्हणलं की काहीतरी आपण मदत करूया। मग हसीबने कल्पना मांडली की आपण एक आदर्श उदाहरण डोळ्यासमोर लोकांसमोर ठेवूया की मुस्लिम सगळ्या बांधवांकडनं आपण जमा करून देऊया। एक हिंदू मुलगी शिकते, असं एक आदर्श आपण समाजासमोर दिल्यासारखं होईल। आणि मग आम्ही मिळून मग त्या एका दिवसामध्ये पैसे जमा केले आणि मग तिचं नंतर मग ती स्कॉलरशिपवर शिकली, म्हणजे ओबीसी स्कॉलरशिप जी आहे। पण पहिल्या वर्षी जी काय अडचण होती, अतिशय घरची गरीब परिस्थिती, तिच्या आजोबांना सुद्धा मी ओळखतो गोविंद म्हणून। ते असं मुनीम म्हणून एका टैक्स कंसल्टेंटकडे काम करतात। मेरा नाम सायली है, सायली नरेश गुर्रम। आपका फैमिली बैकग्राउंड क्या है मैडम? मेरा मतलब फादर नहीं है, हम दादा दादी के साथ रहते थे पहले, अभी सेपरेट हैं। मम्मी मेरी मतलब बीड़ी कामगार है, वो वर्कर है, वो काम करके पढ़ाती थी हमें। बट फाइनेंशियली बहुत मतलब प्रॉब्लम था, बट सबने आके मेरा हेल्प किया। थैंक यू सो मच। अच्छा, ये जमियत उलमा ए हिंद से आपका संपर्क कैसे हुआ?
मुकाशी सर। हाँ, मुकाशी सर उन्होंने बुलाया था और उसके बाद आसिफ सर का कॉल आया तो सब लोगों ने आए थे हमारे घर आके उन्होंने हेल्प किया, मतलब फाइनेंशियली उन्होंने पैसे दिया और वही मेरा हॉस्टल का कॉलेज का फीस मैंने उससे कंप्लीट किया। अभी का जो माहौल है, अपन पढ़े लिखे हैं, अपन समझ सकते हैं, मगर हिंदू मुस्लिम या फिर दो समाज में तेड़ निर्माण किया जा रहा है। ऐसे माहौल में आपने डॉक्टरेट हासिल की है, क्या लगता है? मतलब मुझे तो लगता है कि ये मतलब भेदभाव तो करना नहीं चाहिए। फर्स्ट जो भी है हिंदू मुस्लिम हम सब एक ही है, तो आई डोंट थिंक सो कि ये करेक्ट है कि हम हिंदू है या मुस्लिम है। तो है जो ह्यूमैनिटी का प्लेटफॉर्म जब आएगा तब ये सब नहीं देखा जाता है कि आप हिंदू हैं या मुस्लिम है। आप सबका तो भगवान एक ही है। तो मी सायलीची आई आहे, श्यामला नरेश गुर्जर माझं नाव आहे। आशिफ सर माझे भाऊ आहे, मी त्यांना राखी बांधले होते। मी हिंदू मुस्लिम काही भेदभाव मानत नाही। मोकाशी सरांनी आम्हाला त्यांचं भेट घालून दिले। माझ्या मुलीला त्यांनी 70,000 रुपये मदत केली शिक्षणासाठी। माझी घरची परिस्थिती खूपच हालायची आहे, मी एकटी करावं घर चालव, मी बीडी कामगार आहे आणि माझी मुलीची इच्छा होती BDS करायची। आम्ही मोकाशी सरांकडे गेलो मदत मागण्यासाठी, मग आशिफ सर समोर होते। मोकाशी सर आम्हाला आशिफ सरांचे भेट घालून दिले। सर एका दिवसात आम्हाला पैसे मदत करून दिली। मी त्यांची खूप खूप आभारी आहे, सगळ्यांची खूप खूप आभारी आहे। आणि जास्त मोकाशी सरांनी तुम्हाला भेट घालून दिले, जमियत उलमाई। पूरे का हमारा एक मकसद है कि जो नफ़रत की दीवार किसी तरह खड़ी की जा रही है, वो खड़ी होने से पहले हम उसको डिमोलिश करना चाहते हैं। तो बस आपके ज़रिए से हम दूसरे मज़हब के जानने वाले मानने वालों का भी पूरा सम्मानपूर्वक उनके सामने अनुरोध कर रहे हैं कि हमको डॉक्टर साइली की शक्ल में हमको डॉक्टर आयशा दिखती है, तो आपको भी डॉक्टर आयशा की शक्ल में डॉक्टर साइली दिखाई देना चाहिए। अगर ये माहौल होगा तो ये देश उन्नति और तरक्की की तरफ चलेगा। ये भेदभाव ये इंसानी माशरे और समाज का हिस्सा नहीं है, ये इंसानी समाज से हट करके दूसरे लोगों की सिफत है। वो हमारी सिफत तो ये है कि हम सब मिल करके एक दूसरे को आगे बढ़ाने के लिए तन मन धन के साथ में आगे आना चाहिए। यही रिवायत जमीयत उलमा और तमाम मुसलमानों की रही है, उसी का प्रतिनिधित्व करते हुए हमने ये काम किया है। हमको बहुत खुशी है। हम आपके हमको हसीब भाई ने मुझे बताया, मैं ज़रा वो आवर्जून सांगतो मी त्यावर कि वो हमारा थैंक यू बोलने के लिए आ रही है। हमारे कुरान के उसूल है कि जब किसी के साथ कोई मामला करो मदद का, तो ला नुरीदु मिनकुम जज़ाअ वला शुकूरा, न रिवॉर्ड की उम्मीद रखना, न वोट ऑफ थैंक्स की उम्मीद रखना। वो तो हमने कर दिया, हमारा फ़र्ज़ था वो। ये हमने इनसे कहा कि वो हमारा शुक्रिया अदा करने के लिए आ रही है बहन हमारी, हम वो पूरे प्रोग्राम को ही चेंज करते हैं कि ये प्रोग्राम थैंक यू अदा करने का नहीं है, बल्कि हमारी तरफ से उनका अभिनंदन करने का प्रोग्राम है ये। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।